नमस्कार. जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. आपण आहोत आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये. आपल्याबरोबर आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप दिलीपदादा बारबाई आणि या प्रभागाच्या महिला उमेदवार मंदा रमेश बयास आणि रोहित अशोक खोमणे. आपण आता या प्रभागातील काही समस्या, नागरी समस्या आणि इतर काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. जवळजवळ आज शेवटचा प्रभाग आहे. 9 प्रभात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. प्रचार फेऱ्याचा 9वा प्रभाग आहे आणि आज समाप्तीच होईल. प्रचार फेऱ्यांची समाप्ती आहे. तर आपण आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारबाई यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल या प्रभागाबद्दल? खंडेरायाचा जो नंदी चौक आहे, जो आपल्या सबंध महाराष्ट्रातून खंडेरायाला जी लोक पूर्व काळापासून, प्राचीन काळापासून भेट देतात, तो नंदी चौकापासून भेट देतात. आणि या नंदी चौकाच्या पायथ्याला जो कोण राहत असेल तो आमचा रामोशी बेरड समाज. आणि ह्या समाजाने कित्येक वर्ष खंडेरायाची सेवा केलेली आहे. या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा केलेली आहे. या समाजाने त्या ठिकाणी नाईक समाजाने हे पूर्णपणे इंग्रजांच्या काळामध्ये उमाजीराजे नाईक यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोठा क्रांती केली होती, उठाव केला होता. असा हा चिवट आणि तेवढाच प्रामाणिक आणि तेवढाच सर्वांना साथ देणारा असा रामोशी समाज. आणि याचा पायथा हा नंदी चौकातून सुरू होतो. या नंदी चौकाला एक वेगळाच महत्त्व आहे. आणि या नंदी चौकाला लागून असणारा रामोशी समाज, या रामोशी समाजाला गेल्या 150 वर्षापासून आमच्यापैकी म्हणण्यापेक्षा नगर परिषदेमध्ये आज तागायत उमेदवारी देऊन त्याच्याबरोबर कोणीही आज तागायत नगरसेवक झालेला नाहीये. परंतु छोट्या वयामध्येच सर्व समाजाने या ठिकाणी एकजूट केली आणि समाजाने ठरवलं की यावेळेस आम्ही पूर्णपणे आमचा उमेदवार देणार आणि आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी नगरपालिकेपर्यंत पोहोचवणार. आणि त्यांना साथ देण्यासाठी जेजुरीचे मार्गदर्शक, अति अनुभवी नगरसेवक रमेशजी बयास यांच्या पत्नी सौभाग्यवती आमच्या आमच्या मंदा आत्या रमेश बयास या भागामध्ये त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. आणि छान पद्धतीने घरकाम, सुना, मुलं हे सांभाळून मंदा आत्या सबंध नंदी चौक असेल, बयासाळी असेल, या ठिकाणचा परिसर असेल, हा अनुभवी पद्धतीने नवरा बायको सांभाळतायत. आणि अशी ही 2 उमेदवार घेऊन या 9 नंबर प्रभागामधून आम्ही खंडेरायाच्या पश्चिम दरवाजाला जे लागून जे या ठिकाणचा भाग आहे की भविष्य काळामध्ये, परवा दिवशी अजितदादांनी सांगितलं की ह्याच भागामध्ये जर पार्किंग केलं, चिंचेची बाग असेल किंवा काही आरक्षित भाग त्या ठिकाणी नगरपालिकेचा असेल, खाजगी नाही बरं का, नगरपालिकेचा असेल, तर या ठिकाणी जर मल्हारी भक्तांची गाड्यांची सोय जर केली आणि बंदिस्त पार्किंग केलं, थेट रस्ता पायरी मार्ग त्या ठिकाणी जर दिला, तर व्यापार उद्योग बी वाढेल. आणि येणाऱ्या जे कित्येक दिवसापासूनची पार्किंगची समस्या आहे, खाजगी पार्किंग फुल झाल्यानंतर जी समस्या निर्माण होते त्यासाठीचा काढलेली ही उपाययोजना आहे. अशा प्रकारच्या पाण्याची समस्या या ठिकाणी आहे. या ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे. नारळाच्या शेंड्या असतील, भंडारा असेल, त्या भागातली सगळ्यात मोठी काका समस्या कुठली असेल तर आपला जो नंदी आहे, ह्या नंदीजवळ एक चेंबर आहे. ते चेंबर तुडुंब भरतं. त्याला कारण असं आहे, तिथं शेंड्या, प्लास्टिक हे जर गेलं ना तर ती गटराची घाण आहे. माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे. कित्येक वेळा तिथल्या येणारे भाविक भक्त घसरून पडलेले आहेत. कित्येक वेळा, म्हणजे तुम्ही जर ती बाईट जरी त्या ठिकाणी घेतली ना, हजारो वेळा तिथं नगरपालिकेत मी त्या ठेकेदाराला सांगण्याचा प्रयत्न केला. हजारो वेळा त्या ठिकाणी या लोकांना, मागच्या सत्ताधाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं नाहीये. मागच्या काळामध्ये तिथं जी पाण्याची आपली टाकी आहे, ज्या ठिकाणावरून जेजुरीला पाणी पुरवठा होतो, ती तिथल्या नागरिकांनी रामोशी समाजाच्या साफ केलेले माझ्याकडे फोटो आहेत. आणि ज्या ठिकाणावर पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी पूर्णपणे घाण, गदळ ही साचलेली आहे. ती त्यांनी पहिला फोटो दाखवला की पहिलं कसं होतं आणि आता कसं आम्ही भैया केलेलं आहे. म्हणजे असली दयनीय अवस्था या प्रभागाची आहे. दोन्ही उमेदवार म्हणजे मंदा आत्या आणि रोहित दादा हे दोन्ही या भागातलेच आहेत.
रामोशी समाजाचा रोहित डावीकडे रामोशी, उजवीकडे बयास, हो आणि मध्यात ती जयदीप बारबाई. बघा काकांनी अशी या ठिकाणची रचना केलेली आहे. आणि हा जो परिसर आहे या परिसरामधून रोहित हा इथलाच उमेदवार आहे. रोहितला या भागातली जाण आहे. 150 वर्षात पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये रोहितच्या निमित्ताने रामोशी समाजाला पुढून दरवाजाने आलेला उमेदवार मिळणार आहे. आता खरी या ठिकाणी परीक्षा रामोशी समाजाची आहे की रामोशी समाजाचं एक गठ्ठा मतदान 1 to 1 एक हाताने जर त्या ठिकाणी रोहितला मिळालं, बयास कुटुंबाने जर साथ दिली, इथल्या उमेदवारांनी साथ दिली, तर प्रचंड मताने या ठिकाणी रोहित निवडून येईल. इतिहास घडेल की रामोशी समाजाने खंडेरायाच्या नगरपालिकेला खिंडार पाडलं. आणि जो त्यांचा स्थायी स्वभाव आहे रामोशी समाजाचा की किल्ला जिंकायचा असेल तर पहिला खिंडार आपली लढवायला, पहिली खंडेरायाची पालखी उचलायला रामोशी समाज असतो. आणि आमचा बयास कुटुंब त्या ठिकाणी खंडेरायाची भांडाराची उधळण करून त्या ठिकाणी स्वागत करतं. येणाऱ्या 3 तारखेला मतदानाच्या रूपातनं किंवा त्या ठिकाणी लागलेल्या निकालाच्या रूपातनं मला या ठिकाणी असं दिसेल की या ठिकाणी विक्ट्री होण्याची या भागामध्ये दाट शक्यता आहे. 2 तारखेला 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. आम्ही निकाल मतदान अहो साहेब आम्ही मतदान 2 तारखेला आहे आणि 3 तारखेला निकाल आहे का नाही? हो. येणाऱ्या 3 तारखेला निकाल बोलतोय मी तुम्हाला. ह्या भागाचा निकाल 3 तारखेला असा येऊ शकेल की 150 वर्षापासून जी घटना घडलेली नाहीये, ज्याचा इतिहास होणार आहे, त्याची पुनरावृत्ती पुढे होऊ शकेल 2, 4, 5 वेळा. पण ह्याच्या अगोदर सुरुवात देखील कुणी केलेली नव्हती. तर तो स्टार्टर मारण्याचं काम आम्ही केलेलं आहे. रामोशी समाजाचा स्टार्टर आम्ही मारलेला आहे. आणि त्यांना खंबीर अशी साथ रमेशजी बयास जे मेन मार्गदर्शक आहेत या भागातले, राहुल असेल, रमेशजी बयास असतील, या भागातली इतर मंडळी आहेत, ही खंबीरपणे त्या ठिकाणी त्यांना साथ देत आहेत. या भागाचं खरं नेतृत्व कोण जर करू शकल तर या ठिकाणचं बयास कुटुंब, या ठिकाणचं खोमने कुटुंब. आणि ह्या भागाला रोज समस्या आहेत काका. तुम्ही असं समजू नका आज जर इथं काय झालं तर इथं आमच्या मंदा आत्या त्या चौकामध्ये त्यांचं हॉटेल आहे. जर तिथं कुठलाही माता भगिनीला स्वच्छतागृहामध्ये जायचं असेल तर त्यांचं 7-8 दुकान उघडं असते 24 तास. हजारो समस्या आत्यांनी सोडवल्यात मला माहिती आहे, हजारो समस्या. आणि डोलीवरती नेण्याचं काम या रामोशी समाजाने केलेलं आहे. मतदारांनी रामोशी समाजाची डोली उचलावी या भागातल्या, असं आव्हान मी करतोय. माझ्या अंगावर काटा आला सांगताना. मतदारांनी रामोशी समाजाची डोली उचलावी आणि रामोशी समाजाला नगरपालिकेत जाऊन पोचवावं. आणि ही जबाबदारी आम्ही सर्वजण आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी पेलवतोय. परवा दिवशी अजितदादा आले होते, दादांनी तोच उल्लेख केला. इथले जे प्रमुख मंडळी आहेत, आमचे प्रचार प्रमुख आहेत, संदीपप्पा जगताप असतील, त्या ठिकाणी रमेशजी बयास असतील, आमचे रोहिदास भाऊ कुंभार आहेत, माझे जिवलग मित्र यारोका यार आणि खंबीर नेतृत्व जेजुरीतलं की ज्यांनी हा सगळा संच बसवला, ते गणेशजी निकोडे पाटील असतील, या सर्वांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे की जेजुरीमध्ये परिवर्तन करायचं. गावाने निवडणूक, जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेला तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन घड्याळाचं बटन दाबायचं. आणि विजय हा 3 तारखेला विजयाचा भंडारा, विजयाचा गुलाल, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत आम्हीच उधळणार. या ठिकाणी आम्ही अशी या ठिकाणी ग्वाही देतो. खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि भाविक लाखोच्या संख्येने इथे येतात. तर प्रभाग क्रमांक 5 आणि उभीपेठ या ठिकाणी एक महिलांसाठी, जनरली पुरुषांसाठी पण या ठिकाणी एक शौचालय आणि किंवा स्वच्छतागृह असावं अशी अनेक दिवसापासून मागणी आहे. काय सांगू? कसं आहे मध्ये काका, या भागामध्ये खालून पेठेतनं येतानाच बऱ्याच जणांनी स्वतःच्या म्हणजे अडचण जी आहे ती जेन्युइन आहे. अडचण तुम्ही म्हणताय ती एक जेन्युइन, सरकारी जागा आहे पेठेला, ती जर महसूल विभागाची जागा, त्याच्यावरती कित्येक दिवसापासून तेच गुराळ चाललेले. शेळ्या कडीला कवर फोडणी देणार, कुणी आलं की आपली ती महसूलची जागा दाखवायची. त्यापेक्षा एक आपण ब्ल्यू प्रिंट काढू, एक विकास आराखडा काढू. त्या विकास आराखड्यामध्ये ज्या जेजुरीतल्या येताना पेटीच्या जागा आहेत, एक नाही म्हणतो मी 4 व्हायला पाहिजेत. का नाही होऊ शकतो? एसटी स्टँड पासून तुम्ही साधं स्वच्छतागृह करू शकत नाही, ही दयनीय अवस्था आहे. फार दिवसाचा तो प्रश्न आहे, खूप दिवसाचा प्रलंबित आहे. बरेचसे जण या ठिकाणचे स्वतःच्या खाजगी याच्यामध्ये स्वच्छतागृहामध्ये त्या ठिकाणी आलेल्या भाविकांना मदत करत असतात.
तर आपली सर्व आता ही भूमिका राहणार आहे नगरपालिकेच्या माध्यमातून या भागामध्ये नुसतं स्वच्छतागृहच नाही तर त्या ठिकाणी त्या लोकांना मोफत तुमच्या मार्तंड देवस्थानच्या माध्यमातून किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून की त्या ठिकाणी एकत्र आपण कोलॅबरेशनमध्ये म्हणू की काही भाग नगरपालिकेने त्यात खर्च करायचा, काही भाग देवस्थाननी खर्च करायचा, एक स्वच्छतागृह, स्नानगृह, लॉकर सिस्टीम हे निश्चित होऊ शकेल. कारण येणाऱ्या काळामध्ये जी व्यक्ती खंडेरायाच्या जेजुरीची नगराध्यक्ष असते तीच व्यक्ती खंडेरायाच्या मार्तंड देवस्थानची देखील सदस्य होते, ट्रस्टी होते. त्यामुळे ते जर पुण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करता आलं तर निश्चितप्रमाणे या दोन्ही भागातल्या नगरसेवक या ठिकाणी आहेत, यांची मदत घेऊन म्हणजे मंदात्याची मदत घेऊन त्या ठिकाणी रोहितची मदत घेऊन रामोशवाड्यामध्ये काही जागा त्यांनी उपलब्ध करून दिली तर तो भाग सुटू शकेल, ती समस्या सुटू शकेल असे या ठिकाणी मला वाटते आणि ते आम्ही निश्चित करू. धन्यवाद. आपण होतो प्रभाग क्रमांक 9 मध्ये. आपल्याबरोबर होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारबाई. त्यांनी या प्रभागातील विविध नागरी समस्या आणि भाविकांच्या समस्या याबद्दल चर्चा केलेली आहे. त्यांची प्रतिक्रिया चांगली आहे आणि येत्या निवडणुकीत त्यांनी मतदारांना घड्याळाच्या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केले. धन्यवाद.